उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज. जागर जनस्थान. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज. जागर जनस्थान. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली आहे आणि तेव्हापासून 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आलाय. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरामध्ये हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. काल नाशिकमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस विविध ठिकाणी साजरा केला गेलाय. या अनुषंगाने आदिवासी सेवा समिती संचलित KBH प्राथमिक विद्यालय, LVH माध्यमिक विद्यालयामध्ये योग दिन उत्साहात साजरा झाल्याचं पाहायला मिळाले. सकाळी 7 वाजता योग शिक्षक श्री लोकेश सोनी आणि योग शिक्षिका अश्विनी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी आवश्यक ताडासन, वृक्षासन, मयुरासन, धनुरासन, अनुलोम विलोम, कपालभाती, शास्त्रशुद्धपणे करण्याचे मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. योग साधनेमध्ये विद्यालयातील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील प्रत्यक्ष सहभाग घेतलाय. या प्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मगरसर यांनी आपल्या जीवनातील योग साधनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच योग दिनाबरोबरच या शाळेत विविध उपक्रम साजरे होत असल्याबाबतची माहिती दिली आहे. मी लोकनेते व्यंकटराव माध्यमिक विद्यालय पाथर्डे गावचा मुख्याध्यापक श्री पृथ्वीराज मगर. आज आमच्या विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. आमच्या विद्यालयामध्ये विविध उपक्रम साजरे केले जातात आणि नेहमीप्रमाणे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिनासाठी नाशिक रोड येथील माननीय अश्विनी पुरी मॅडम आणि माननीय लोकेश सोनी यांनी योगाचे विविध प्रकारचे धडे आमच्या विद्यालयामध्ये आज दिले. त्यात खरं तर आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या त्यांच्या योग प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. विद्यार्थी देखील अत्यंत खुश होते. आत्तापर्यंत विविध कार्यक्रम झाले, परंतु आजच्या या योग दिनानिमित्त या उभयंतांनी जे योगाचे धडे दिले ते आमच्या विद्यार्थ्यांना आणि विशेष करून आम्हा शिक्षकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ते आवडले. आम्ही देखील सर्व शिक्षक या योगाच्या प्रशिक्षणाला, त्याचप्रमाणे या योगाच्या इव्हेंटला आम्ही देखील प्रतिसाद दिला. आम्हाला देखील ते खूप मोठ्या प्रमाणावर आवडले. आणि आता मी विशेष करून असं सांगू इच्छितो की या 2 योग शिक्षकांनी जे धडे दिले ते आमच्या इतर विद्यालयात सुद्धा त्यांना मी यापुढे आमंत्रित करणार आहे. त्यांचे मी विद्यालयातर्फे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी देखील या योग प्रात्यक्षिकाला चांगलाच प्रतिसाद दिलाय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री शिल्लक सर यांनी केलंय, तर माजी मुख्याध्यापक श्री ठोके सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली आहे. जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरी, नाशिक. नमस्कार, मी भूपाली देवरे, योगा आणि फेस योगा प्रशिक्षिका. जागतिक योग दिनानिमित्त आपणा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. योगाचं महत्त्व आपल्या सर्वांसाठी नवीन नाहीच, पण योगासोबत जर आपण फेस योगासुद्धा सुरुवात केली तर त्याचा फायदा आपल्या शरीरावर आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा दिसून येईल. फेस योगाचे फायदे असे: फेस योगा जर आपण नियमित केला तर चेहऱ्यावर टवटवीतपणा राहतो, आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते, चेहऱ्यावरचा, शरीरावरचा ताणतणावसुद्धा फेस योगामुळे कमी होतो. फेस योगामध्ये आपण फेशियल एक्सरसाइजेस करतो, फेशियल मसाज करतो, फेसवरचे म्हणजे चेहऱ्यावरचे जे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत त्याच्यावर सुद्धा आपण मसाज करतो. त्याचप्रमाणे फेस योगामध्ये ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणजेच प्राणायाम आणि क्रिया यासुद्धा केल्या जातात.
सो त्याचे काही प्रात्यक्षिके मी आता आपणा सर्वांसमोर करून दाखवणार आहे. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरच्या मसल्सला आपण एक्सरसाइज करण्यासाठी हा एक फेस योगाचा प्रकार करणार आहोत. यामध्ये चेहऱ्यामध्ये गालामध्ये हवा आपण भरणार आहोत आणि गालांवर टॅपिंग करणार आहोत. करूयात. यामुळे सुद्धा चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे गालावरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते. चेहऱ्यावरचा जो फॅट आहे म्हणजेच अतिरिक्त जी चरबी आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. चेहऱ्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळे आणि डोळ्यांवरचा जो थकवा कमी करण्यासाठी, डोळ्यांच्या खालची जी पफीनेस कमी करण्यासाठी किंवा जी काळी वर्तुळं आहेत ती कमी करण्यासाठी आपण काही प्रात्यक्षिक करणार आहोत. सगळ्यात पहिले म्हणजे डोळ्याखाली टॅपिंग करणे. 2 फिंगर्सने टॅपिंग करायचं आहे. त्यानंतर फिंगर्सने व्ही हा शेप बनवायचा आहे आणि ॲक्युप्रेशर जे पॉइंट्स आहे डोळ्याजवळचे म्हणजेच आतले आणि टेम्पल पॉइंट जे आहेत त्यांच्यावर हलक्या पद्धतीने आपण प्रेशर देणार आहोत. 30 सेकंद थांबायचं आहे. रिलीज. असं आणखीन 2 वेळेस आपण करणार आहोत. यामुळे ॲक्युप्रेशर पॉइंट्सवर मसाज मिळतो आणि डोळ्यांचा थकवा कमी होण्यासाठी मदत होते. डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी होण्यासाठी मदत होतात. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरचं म्हणजेच कपाळावर खूप वेळेस आपल्या लाईन्स येतात. कपाळावर लाईन्स येण्याचं कारण म्हणजे स्ट्रेस, त्याचप्रमाणे आपलं वाढतं वय. ते कमी होण्यासाठी आपण एखादं छानसं फेशियल ऑइल किंवा मॉइश्चरायझर आपल्या हातावर लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने कपाळावर मसाज करायचा. या पद्धतीने डोळ्याच्या कॉर्नर्सपर्यंत. चेहऱ्याप्रमाणेच मान आणि जो स्काल्प आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे फेस योगामध्ये आपण मानेपासून सुरुवात करतो. आपल्या शरीरावरचा जो स्ट्रेस आहे किंवा मानसिक जो थकवा आहे, स्ट्रेस आहे, तो आपल्या खांद्यांमध्ये, मानेवरती, त्याचप्रमाणे फेसवरती स्टोअर होतो. तो कमी करण्यासाठी आपण काही मानेचे व्यायाम करतो फेस योगामध्ये. सगळ्यात पहिले म्हणजे पिंचिंग, म्हणजे छोट्या छोट्या चिमट्या घेणे मानेच्या त्वचेवर. याच्यामुळे मानेवरचा रक्ताभिसरण वाढतं आणि मानेवरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे टॅपिंग टेक्निक्स किंवा टॅपिंग थेरपी म्हणजेच आपल्या हाताच्या बोटांनी आपल्या मानेवर टॅप करणे, त्याचप्रमाणे चेहऱ्यावर टॅप करणे, डोळ्याच्या खाली टॅप करणे. यामुळे सुद्धा रक्ताभिसरण वाढतं आणि चेहऱ्यावर टवटवीतपणा येतो आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे मानेवरच्या सुरकुत्या सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. योगामधील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजेच प्राणायामा किंवा क्रिया, ब्रीदिंग एक्सरसाइजेस. सो आता आपण करणार आहोत कपालधोती क्रिया. यामुळे चेहऱ्यामध्ये ग्लो येतो. चेहऱ्याची स्किन, चेहऱ्याचे जे मसल्स आहेत त्याची सुद्धा एक्सरसाइज होते. याच्यासाठी आपण करणार आहोत, हवा आपल्या तोंडाद्वारे घेणार आहोत, गालामध्ये तिला पकडणार आहोत. त्यानंतर आपल्या बोटांनी नाकाला प्रेस करणार आहोत आणि चिन म्हणजेच हनुवटी आणि आपली जी मान आहे तिथं ती लॉक करणार आहोत. ठीक आहे, करूयात. आणि तीच हवा आपण गिळून घेणार आहोत. सो कपालधोती प्राणायामा तुम्ही सुरू करू शकतात. अनुलोम विलोम आणि काही सिंपल ब्रीदिंग एक्सरसाइजेस तुम्ही फेस योगामध्ये सुरू करू शकतात. फेशियल टॅपिंगने तुम्ही सुरुवात करू शकतात आणि जसे आपण हवा आपल्या गालांमध्ये होल्ड केली त्यासुद्धा टेक्निक्स तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यांसाठी जसं आम्ही टॅपिंग टेक्निक सांगितली त्याचा जर तुम्ही सुरुवात केली करण्यासाठी तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला 20 ते 21 दिवसांनंतर फरक जाणवायला मदत होईल.
सो योग दिनानिमित्त जर आपण सर्वांनी योगा आणि फेस योगा जर करण्यासाठी सुरुवात केली तर नक्कीच त्याचे फायदे आपल्या शरीरावर आणि आपल्या चेहऱ्यावर त्याचप्रमाणे आपल्या मनाला सुद्धा शांती मिळण्यासाठी मदत होईल. सो सर्वांनी योगा जरूर करावा. धन्यवाद. उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जगाला जे अशक्य वाटतं तेच आपण करून दाखवायचं या जिद्दीने नाशिकचा एक ट्रॅक्टर लव्हर म्हणून ओळख असलेला तरुण त्याचा ट्रॅक्टर घेऊन थेट निघालाय लडाखला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात तिसगाव म्हणून एक गाव आहे. तिथल्या शेतकरी कुटुंबातला हा तरुण अक्षय इखे असं त्याचं नाव. बालपणापासूनच त्याला ट्रॅक्टरची प्रचंड ओढ. तरुण वयात आल्यावर त्यानं ट्रॅक्टर चालवायला सुरुवात करत त्याचं ट्रॅक्टरवरचं प्रेम पूर्ण केलं. पाऊस पाणी नाही, पीक नाही, शेतात बसून तरी काय करणार, म्हणून यानं जगावेगळं काहीतरी करायचं ठरवलं. मग कल्पना सुचली लडाखला जाण्याची, पण बायकर म्हणून नाही तर ट्रॅक्टरकर म्हणून. मग काय, हा लागला तयारीला. खाण्यापिण्याचं सामान, 2 मित्र आणि त्याचा ट्रॅक्टर घेऊन थेट निघाला लडाख वारीला. या संपूर्ण तयारीला अक्षयला जवळपास 15 दिवस लागले आणि 2 लाखाच्या आसपास खर्च आलाय. तर आमच्या जागर जनस्थान टीम कडून ट्रॅक्टर लव्हर अक्षय इखेचा लडाखचा प्रवास आनंदात आणि सुखरूप व्हावा याच सदिच्छा. हा, तुम्ही जे ऐकलं ते एकदम बरोबर आहे. अक्षय इखे हा 30 गावचा आहे प्रॉपर. तर त्याचं खूप दिवसाचं स्वप्न होतं लडाख जायचं. पण इतर लोक जे ते बाईकवर वगैरे वगैरे जातात, पण तो लहानपणापासून ट्रॅक्टर लवर असल्यामुळं त्यांनी निर्णय घेतला आणि स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन तो 3000 किलोमीटर अंतरावर लडाखच्या प्रवासाला त्याने आज सुरुवात केली. सकाळी 8 वाजता तो तिसगाव मधून निघालेला आहे आणि आता तो लडाखच्या दिशेने चाललाय. जवळजवळ नाशिक ते लडाख जाऊन येऊन 6000 किलोमीटर अंतर तो आपल्या स्वतःच्या ट्रॅक्टरवरच पार पाडणार. तर त्याचं अक्षय इखे पाटील नावाचं इंस्टाग्रामला प्रोफाईल आहे. फेसबुकला, युट्यूबला पण तो भेटून जाईल. तर त्याचा अशा प्रकारे प्रवास आहे. इकडं नाशिक जिल्ह्यात अजून तरी पाणी पाऊस नाहीये आणि शेतीचे कामं जास्त नसल्यामुळं आता घरी विशेष काही कामं नव्हते आणि त्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय आणि तो लडाखसाठी निघालेला आहे. नमस्कार, मी अक्षय पाटील, तिसगाव तालुका, दिंडोरी जिल्हा, नाशिकवरून. आम्ही चाललोय महाराष्ट्र लडाखला. आणि तुम्ही म्हणतात हा प्लॅन कसा झाला, तर आम्ही मित्र बसलो होतो. ते मित्र बोलले की लोक आपण लडाख जाऊ. म्हटलं मी तर ऍक्च्युली एकदा जाऊन येलो, पण म्हटलं मग तुम्ही म्हणा असं तर परत जाऊ. पण मित्र बोलले एवढी गाडी न जाता आपण ट्रॅक्टरवर जाऊ. म्हणून काय म्हटलं का आता म्हणा, आता ट्रॅक्टर तर आहेच म्हणा आपल्याकडे, तर आपण काय युनिक करू. शेतकरी काय करू शकतो ना, हे पण म्हटलं आपण दाखवतो. तर मग आम्ही पुरा प्लॅन बिन केलाय. सगळं ट्रॉलीत आपलं मटेरियल बिटेरियल घेऊन ट्रॅक्टर सगळं रेडी करून आपण निघालो लडाख. तुम्ही बघून पोस्टर नाही मागू साईडला, बॅक साईडनी पण आपण असं रेडियम लावलंय बॅनर आणि रेडियम पण लावून दिले. त्याच्या कारणाने का थोडंसं रिॲक्टिव्हिटी. आणि हा ट्रॅक्टर आपण बघून घ्या. हा आपला 50 HP ट्रॅक्टर आहे. हा पण हा घेऊन चाललोय. यूज फायरचा कंपनी ट्रॅक्टर हा आपण घेऊन चाललोय.
लडाखसाठी. तर महाराष्ट्रामधून आपण पहिला आहे की तो लडाखसाठी ट्रॅक्टरवर चाललाय ते, आणि भारतातून पहिला माणूस आहे मी तर तो 4 व्हील ट्रॅक्टर घेऊन लडाख चाललाय. नाशिक शिक्षक मतदारसंघातील यादीतील मतदारांवर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा मोठा आक्षेप. मतदार यादीमध्ये 9वी पास, कापड दुकानातील कामगार, गॅरेजमधील चालक, शिवणकाम करणारे, बँकेतील कर्मचारी, घरकाम करणारे, पॅथॉलॉजी लॅबमधील कर्मचारी, कंत्राटदार, 19 वर्षाच्या व्यक्तींचाही समावेश असल्याचा दावा. बोगस शिक्षक मतदार नोंदणी केल्याचा विवेक कोल्हे यांचा आरोप. अनेकांना आपल्या नावावर नोंदणी झाल्याची कल्पना नाही. विवेक कोल्हे यांचा विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यावर गंभीर आरोप. विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी स्कॉलरशिप घोटाळा केल्याचाही आरोप. विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या संस्थेतील शिक्षक दाखवण्यात आले आहेत ते बोगस नोंदी केल्यात. बोगस शिक्षक मतदार नोंदणीबाबत संख्या निश्चित नाही, मात्र याची चौकशी झाली पाहिजे. नोंदणीसाठी किमान 3 वर्ष कामावर पाहिजे, त्याची नोंदणी झाली पाहिजे. मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र असायला पाहिजे. बोगस शिक्षकांनी मतदान केलं तर त्यांना 1 वर्षाचा कारावास आणि दंडाच्या कारवाईची तरतूद. महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदारांवर केलेला नाही, ते डमी उमेदवार असल्याची मला शंका असल्याचा दावाही कोल्हे यांनी केलाय. विद्यमान आमदारांच्याच संस्थेमध्ये स्कॉलरशिपचा घोटाळा मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या नावाने आलेली स्कॉलरशिप कुटुंबियांच्या नावावर वारस म्हणून परस्पर त्या ठिकाणी खाजगी पतसंस्थेमध्ये, वास्तविक बघता नॅशनलाइज बँकेमध्येच ती गेली पाहिजे होती, पण खाजगी पतसंस्थेमध्ये देऊन वारसांना देण्यात आली आणि तिथून थेट विद्यमान आमदारांच्या कर्जाखाती ती रक्कम भरण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ही देखील एक आर्थिक घोटाळ्याची गंभीर बाब आहे आणि वरिष्ठ पातळीवर याची चौकशी व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे. बोगस मतदानांना माझं एवढंच आव्हान आहे की याच्यामध्ये हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. मतदान प्रक्रिया ही कॅमेऱ्यावर कैद होणार आहे आणि त्याच्यामुळे अशा स्वरूपाचे मतदार ज्यांनी असं मतदान केलेलं आहे त्यांच्यावर फौजदारी पद्धतीचा गुन्हा दाखल होऊन 1 वर्षाची शिक्षेचा प्रावधान कायद्यामध्ये आहे. म्हणून माझं त्यांना आव्हान राहील की तुम्ही अशा पद्धतीचं बोगस मतदान त्या ठिकाणी करायला जाऊ नये. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवला शहरामध्ये आणि परिसरामध्ये चिकन, मटण, मासे विक्री बंद ठेवा या मागणीचं निवेदन जैन धर्मियांकडून निवेदनाद्वारे करण्यात आलंय. येवला नगरपालिका मुख्य अधिकारी किरणजी देशमुख यांना निवेदन देण्यात आलंय. तसेच तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार पंकजा मगर यांना देखील निवेदन देण्यात आलंय. याप्रसंगी ओसवाल जैन समाज अध्यक्ष विजय कुमार, श्री श्रीमाळ उपाध्यक्ष सतीश समदडिया, राजेश भंडारी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया, भारतीय जैन संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण सोने, दिनेश बापणा, जीवन चढालिया, रवींद्र बापणा, तसेच निलेश श्री श्रीमाळ, हर्षल छाजेड, विजय संचेतीस आणि समाज बांधव व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसील कार्यालयात आम्ही निवेदन देण्यासाठी आमच्या जैन समाजाचे सर्व हिंदू धर्माच्या संरक्षण जे आहे सर्व त्या धर्माच्या दिवशी मांस विक्री ही बंद ठेवावी. महावीर जयंती असो, रामनवमी असो, गणेश चतुर्थी असो, छत्रपती शिवजयंती असो, नवरात्र असो, एकादशी असो, असे जे सर्व धार्मिक उत्सव सण पर्व संवत्सरी सर्व त्याच्यात असतं. त्या धार्मिक भावना आमच्या लक्षात घेतात, सर्व हिंदू धर्माच्या भावना लक्षात घेतात सरकारने त्या दिवशी सर्व मांस विक्री, कत्तलखाने हे बंद ठेवावे. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सिन्नर तालुक्यातील वावीजवळ पिकअप उलटून 2 ठार तर 19 मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सिन्नर शिर्डी महामार्गावर वावीजवळ काल सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास मजुरांना घेऊन जाणारी पिकअप चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही पिकअप उलटली आहे. या अपघातामध्ये पिकअपमधील 2 ठार तर 19 मजूर जखमी झाले असून जखमींमध्ये महिलांचा देखील सहभाग असल्याचं समजतंय. जगन राणू कोळपे आणि मंदाबाई गोपीचंद उशिरे वय वर्ष 65 यांचा उपचार सुरू असताना निधन झालाय, तर
सिंधुताई कोळपे, ऋषिकेश पिसळ हे दोघे राहणार कोळपेवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. ललिता शिंदे राहणार वावी, विजया सुदाम हाडोळे राहणार पिंपळवाडी यांच्यासह अन्य मजूर जखमी झाले असून जखमींवर सिन्नर शहरातील यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर गंभीर जखमींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलंय. याबाबत सविस्तर वृत्त असे की सिन्नर शिर्डी महामार्गाच्या कामासाठी तालुक्याच्या पूर्व भागातील तसेच कोळपेवाडी येथील मजूर येत असतात. दिवसभर महामार्गाच्या कडेला असलेले गवत वगैरे काढणे, रस्ता सफाई आणि इतर कामे करणाऱ्या मजुरांना ने-आण करण्यासाठी परिसरातीलच वाहनांचा वापर केला जातो. काल दिवसभर महामार्गावर काम केल्यानंतर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास या मजुरांची सुट्टी झाली आहे. त्यानंतर हे 17 मजूर पिकअपमधून आपापल्या घराकडे परतत असताना सिन्नर शिर्डी महामार्गावर RP गोडगे पब्लिक स्कूलच्या समोरील वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप उलटली आणि काही अंतर घसरत गेली आहे. अपघाताची माहिती मिळताच वावी पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकांद्वारे सिन्नर येथे यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. वावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पायमोडे, हवालदार वैरागी शिंदे आणि इतर कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. पुढील तपास वावी पोलीस करत आहे. जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून समजल्या जाणाऱ्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगार वसाहतीचे अतोनात हाल होताना सध्या स्पष्टपणे दिसून येते. या वसाहतीचे हाल चव्हाट्यावर आल्याचं सध्या दिसून येते. कामगार वस्तीमधील सध्याचं चित्र एखाद्या उकिरड्यावरील कचऱ्याच्या डेपोसारखं झाल्याचं निदर्शनास येते. या कामगार वसाहतीच्या चाळीमधील सांडपाण्याच्या गटारी भयंकर स्वरूपात गच्च भरून जशाच्या तशाच आहेत. त्यांचा योग्य पद्धतीने निचरा होत नसल्यामुळे परिसरामध्ये खूपच दुर्गंधी पसरली आहे. तसेच मच्छर आणि डास यांचा उपद्रव वाढलाय. ड्रेनेज गच्च भरलेली आहेत. सध्या पावसाळा सुरू होण्याची सुरुवात झाली आहे. पावसाळ्यामध्ये हे पाणी गटारींमध्ये साचून त्याची दुर्गंधी वाढत चालली आहे. या गटारीची स्वच्छता करण्यासाठी संबंधित प्रशासनाचे आरोग्य विभागाचे कर्मचारी अजूनही या वसाहतीत आले नाहीत. तसेच ते स्वच्छतेसाठी सकारात्मकता दाखवत नसल्यामुळे या वसाहतीत राहणारे रहिवासी संतप्त झाल्याचं बघावयास मिळतंय. या वसाहतीत राहणारे रहिवासी आज कारखान्यात कामगार म्हणून काम करत होते. त्यातील काही जण हे सेवानिवृत्त झालेत. काहींचे थकीत वेतन मिळाले नाही, तसेच काहींचा भविष्य निर्वाह निधी मिळाला नसल्यामुळे हे कामगार शासनाच्या सकारात्मक उत्तराची वाट बघताय. हा कारखाना सध्या बंद अवस्थेत असल्यामुळे या कामगारांना बेरोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. कारखान्याच्या वसाहतीत राहणाऱ्या या रहिवाशांना न्याय मिळेल का? न्याय मिळेल तेव्हा मिळेल, पण कमीत कमी आमच्या वसाहतीत असणाऱ्या या गटारी उकिरडे तरी शासनाच्या वतीने स्वच्छ करण्यासाठी संबंधित विभागाला सूचित करण्यात यावं, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे, राहुरी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी, एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा लग्नाच्या अतूट सुंदर नात्यासाठी, असा अतूट धाग्याचं बंधन म्हणजे वटपौर्णिमा सण. या वटपौर्णिमेनिमित्त राज्यभरामध्ये महिलांमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय. आजच्या आधुनिक युगातही तितक्याच पारंपरिक पद्धतीने महिला वर्गाकडून वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातोय. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, शिवाय वृक्षपूजनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने वडाची पूजा केली जाते. दरम्यान भुसावळ शहरासह दीपनगर परिसरामध्ये ठिकठिकाणी महिलांनी सामूहिकरित्या वडाची पूजा करून वटपौर्णिमेचा उत्सव साजरा केलाय. जागर जनस्थानसाठी सुमित निकमसह अश्विनी पुरी, भुसावळ. तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर.
सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवदकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवदकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवदकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवदकर ज्वेलर्सला. अडवदकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनस्थान YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.